मंडळी, मी आज बनवतोय कर्नाटकातला एकदम फेमस असा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुसला। मंडळी, कर्नाटकामध्ये ना सुसला हा नाश्त्याला किंवा छोट्या मोठ्या प्रोग्राम मध्ये पण बनवला जातो। त्याचबरोबर हा सुसला सोलापूरच्या काही भागामध्ये पण बनवला जातो आणि हा सुसला बनवण्यासाठी ना सोलापुरी किंवा विजापुरी चुरमुरे वापरले जातात, जे की वरून एकदम क्रिस्पी असतात, कुरकुरीत असतात आणि त्याचबरोबर वरचं जे आवरण असतं ना ते एकदम पातळ असतं, त्यामुळे पाण्यामध्ये पटकन भिजून जातात आणि सुसला एकदम मऊदार आणि छान बनतो। आता हा सोलापुरी किंवा विजापुरी चुरमुरे जे असतात ना तुमच्या जवळच्या दुकानामध्ये सहज भेटून जातात। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, मी सगळ्यात आधी इथं पाणी घेतलेले नॉर्मल पाणी आहे। या पाण्यामध्ये मी चुरमुरे टाकून घेतो। आता हे जे चुरमुरे आहेत ना, या चुरमुऱ्यांना सोलापुरी चुरमुरे असं म्हटलं जातं। कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये जर गेलात ना तुम्ही, तिथे तुम्हाला नक्की भेटून जातील। हे सोलापुरी चुरमुरे खायला एकदम छान कुरकुरीत लागतात आणि त्याचबरोबर यावरचं जे आवरण असतं ना ते एकदम पातळ असतं, त्यामुळे पाण्यामध्ये आपण जेव्हा भिजून घेतो ना पटकन भिजले जातात आणि त्यानंतर ना जेव्हा आपण याचा सुसला बनवतो तेव्हा एकदम छान मोकळे मऊदार बनतात। हे बघा, अशा प्रकारे पाण्यामध्ये हे चुरमुरे ना चांगले भिजून घ्यायचे आहेत। वरून थोडंसं दाबून चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये भिजून घ्यायचे। 15 ते 20 सेकंदासाठीच फक्त भिजून घ्यायचं, जास्त वेळ भिजून घ्यायचं नाही आहे। एकदा का 15 ते 20 सेकंदासाठी चुरमुरे भिजून झाले ना, हे अशा प्रकारे या चुरमुऱ्यामधलं पाणी काढून घ्यायचं दाबून। जेवढं जास्तीत जास्त यामधलं पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये हे चुरमुरे काढून घ्यायचे, भिजून घेतलेले चुरमुरे। हे बघा मंडळी, पाण्यामध्ये भिजून घेतलेले चुरमुरे आपण काढून घेतलेले आहेत। एकदम छान मऊदार झालेले आहेत आणि त्याचबरोबर एकदम मोकळे मोकळे पण झालेले आहेत। जेवढ्या चांगल्या प्रकारे हे चुरमुरे तुम्ही पाण्यामध्ये भिजून घ्याल ना, तेवढ्या चांगल्या प्रकारे एकदम टेस्टी आणि एकदम मऊदार आणि त्याचबरोबर एकदम मोकळे मोकळे असे आपला सुसला रेडी होतो। चला तर मग आता आपण फटाफट फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी एक कढई गरम करून घेतलेली आहे। आता या गरम कढईमध्ये ना 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी टाकून झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा। जिरा आणि मोहरी चांगल्या प्रकारे तडकली ना, आता यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आता यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर तेलामध्ये चांगल्या प्रकारे अर्ध्या मिनिटासाठी किंवा 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडकली पाहिजे आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि मिरची पण चांगल्या प्रकारे भाजली गेली पाहिजे। आता यामध्ये बारीक कापलेला कांदा 1 वाटी टाकून घेतोय आणि त्याचबरोबर पाव वाटी बारीक कापलेला टोमॅटो टाकून घेतोय। मंडळी, तुम्हाला जर टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं टाकून घेऊ शकता, पण काय होतं, टोमॅटो जास्त टाकल्यामुळे ना सुसल्यामध्ये आंबटपणा जास्त होतो, त्यामुळे कमी टाकलेला बरा। कांदा आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर 2-1 मिनिटासाठी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ पडला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये ओल्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले ते टाकून घेतोय, अर्धी वाटी। नाहीतर मग तुम्ही किसलेला नारळ किंवा खवलेला ओला नारळ पण टाकून घेऊ शकता। ओल्या नारळाबरोबर थोडीशी हळद पण टाकून घेतोय। ओला नारळाने हळद टाकून झाल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये ओले शेंगदाणे अर्धी वाटी टाकून घेतोय। जर तुम्हाला भाजलेले शेंगदाणे आवडत असतील तर ते पण तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। आणि आता यामध्ये भिजत ठेवलेले जे चुरमुरे होते ना, यामध्ये मी टाकून घेतोय। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जो मसाला यापूर्वी आपण बनवून घेतला होता ना, तो चुरमुऱ्यावरती चांगल्या प्रकारे लागला पाहिजे। ज्या प्रकारे आपण पोहे बनवून घेतो ना, महाराष्ट्रीयन पोहे, सेम तसंच करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा साखर आणि आता सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची। हा, मस्त वास येतोय, दिसायला एकदम छान दिसत आहेत। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम मस्तपैकी आणि एकदम टेस्टी अशी
सुसला रेडी झालेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी नाश्त्यासाठी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा जेव्हा पण तुमच्या घरी पाहुणे वगैरे येतात ना, तेव्हा तुम्ही झटपट अशी ही रेसिपी तयार करू शकता। मग काय मंडळी, कसे झाले सुसला? एकदम मस्त झालेत की नाही? चुरमुरे एकदम छानपैकी भिजवून घेतल्यामुळे ना एकदम मऊदार झालेले आहेत आणि त्याचबरोबर एकदम मोकळे पण झालेले आहेत। असा हा मस्तपैकी सुसल्याचा प्रकार ना तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये किंवा नाश्त्याला वगैरे करू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता। मंडळी, तुम्ही पण हा सुसला तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सुसल्याचा रेसिपी कसा झाला तो। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।